जय हरी शेतकरी मित्रांनो, यावर्षी सुद्धा मागच्या वर्षीसारखीच सुधारित पीक विमा योजना चालू केली। राज्य सरकारनं वाटलं होतं की यामध्ये काही बदल होतील, मात्र यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल झालेले नाहीत। जसे मागच्या वर्षी ट्रिगर काढून टाकलेले होते की ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा मिळत होता, तसेच यावर्षी सुद्धा ते ट्रिगर यामध्ये समावेशित केलेले नाही। म्हणजेच शेतकऱ्यांच्या उंबरठा उत्पादनामध्ये जर घट आली तरच त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकतो, अशी ही सुधारित पीक विमा योजना यावर्षी जशास तशी चालू केली। आता सध्या कर्जमाफीचं वातावरण चालू आहे। कर्जमाफीच्या याद्या कधी लागणार, कर्जमाफी कधी मिळणार, मात्र यासाठी जी समिती नेमली होती प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली की कर्जमाफी नेमकी कशा प्रकारे द्यायची, कोणत्या शेतकऱ्यांनी द्यायची, किती तारखेपर्यंतचे शेतकरी यामध्ये घ्यायचे, किती लाखापर्यंतची कर्जमाफी द्यायची, नियमित कर्जदारांना काय द्यायचं, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणत होते की वारंवार शेतकरी हा कर्जाच्या खाईत जातो आणि वारंवार कर्जमाफीची मागणी ही शेतकऱ्याला करावी लागते। म्हणून यासाठी या प्रवीण परदेशी समितीला त्यांनी काही निर्देश दिले होते की वारंवार शेतकरी हा कर्जाच्या खाईमध्ये जाऊ नये, म्हणून तुम्ही अभ्यास करा आणि काहीतरी उपाय सुचवा। तर या समितीने त्यावर सुद्धा अभ्यास केला आणि त्यांनी पीक विम्याच्या माध्यमातून सुद्धा राज्य सरकारला पॅरामेट्रिक पीक विमा योजना राबवण्याचं सूचित केलं आहे। आता नेमकी ही योजना कशी राहणार आहे, काय ते थोडक्यात आपण पाहू। सध्याच्या पीक विमा योजनेत बदल करून नव्याने राबविण्याची शिफारस केली आहे। याचाच अर्थ असा की सध्याची पीक विमा योजना शेतकऱ्यांना संकटाच्या काळात आधार देण्यास कुचकामी ठरत आहे, आणि ते बरोबर आहे। या समितीने जो अभ्यास केला त्यांच्याही लक्षात आलं की या सध्या जी सुधारित पीक विमा योजना आहे, या सुधारित पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान झालं तर कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळत नाही। म्हणून या समितीने खरीप पिकासाठी हवामान आधारित पीक विमा योजनेअंतर्गत पॅरामेट्रिक विमा मॉडेल राबविण्याचा प्रस्तावावर सविस्तर चर्चा केली। यामध्ये उपग्रहाद्वारे मिळणारी चित्रे, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित साधनांचा वापर करून पुनर्निर्धारित हवामान मानांकनानुसार ठराविक कालमर्यादेत विमा परतावा देण्याचा समावेश आहे। ही योजना राबविण्यासाठी सखोल चर्चा करून अंमलबजावणी करावी अशी शिफारस केली आहे। थोडक्यात हवामानविषयक मानवी हस्तक्षेपाशिवाय ठरलेली भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची शिफारस समितीने केली आहे। सध्याच्या विमा योजनेतील सर्वात मोठी उणीव म्हणजे अपुरे संरक्षण हेच आहे, हे सुद्धा या समितीच्या निदर्शनास आलेलं आहे। आता यावर्षी तर ही पीक विमा योजना जी सूचना सुचवल्यात त्याप्रमाणे लागू होणं शक्य नाही, कारण राज्य सरकारनं मागच्या वर्षीसारखी सुधारित पीक विमा योजना यावर्षी लागू केली। मात्र याचा विचार पुढच्या वर्षी एखाद्या वेळेस होऊ शकतो, अशी ही सुधारित पॅरामेट्रिक पीक विमा योजना या समितीनं सुचवलेली आहे। आता जी यावर्षीची पीक विमा योजना चालू आहे, या पीक विमा योजनेनुसार आपण पीक विमा भरलाय का, किंवा आपली भरण्याबद्दलची काय मानसिकता आहे, आणि मागच्या वर्षीचा पीक विमा तुम्हाला मिळालेला आहे का, हे नक्कीच कमेंट करा। आपल्याला माहिती कशी वाटली चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।